Hello everyone, welcome to RV English. So students, in this video, we are going to learn 10th standard semi-English poem, The Twins. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण The Twins ही पोएम शिकणार आहोत. Let's get started. So twins म्हणजे काय? Twins म्हणजे जुळे. एकाच वेळी जर दोन मुलं जन्माला आले, दोन मुलं किंवा मुली, तर त्यांना आपण ट्विन्स असं म्हणतो. तर अतिशय मजेशीर अशी पोएम आहे. In form and feature, face and limb, I grew so like my brother that folks got taking me for him and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch, for one of us was born a twin, yet not a soul knew which. So, in this poem, the narrator says, in form and feature, face and limb. Form and feature म्हणजे दिसणे, चेहरापट्टी, appearance. तर ओव्हरऑल दिसण्यामध्ये आणि असण्यामध्ये, appearance मध्ये, फेस आणि लिम्ब, चेहऱ्यामध्ये, लिम्ब म्हणजे अवयव आणि शरीराचे अवयव सुद्धा, या सर्व बाबतीमध्ये आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, मी अगदी माझ्या भावासारखाच वाढलो, म्हणजे मी अगदी माझ्या भावासारखाच होतो, असं नरेटर म्हणतात. म्हणजे नरेटर आणि त्यांचा जो ट्विन ब्रदर आहे, जुळा भाऊ, ते दोघंही इतके एकसारखे होते दिसायला की चेहऱ्यामध्ये, शरीरामध्ये आणि फॉर्म आणि फीचर मध्ये सगळ्या बाबतीत एकदम एक्झॅक्टली ते एकमेकांसारखे दिसायचे. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. आणि त्यांच्यामध्ये एवढं साम्य होतं की फोक्स म्हणजे पीपल, लोक, गॉट टेकिंग मी फॉर हिम, लोक नरेटरला त्यांचा भाऊ समजायचे, अँड ईच फॉर वन अनदर, आणि त्यांच्या भावाला नरेटर समजायचे. म्हणजे त्या दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचे, इतके ते दोघे एकसारखे दिसायचे. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch. Kith and kin म्हणजे रिलेटिव्स. It puzzled all our kith and kin. नरेटर म्हणतात की या आमच्या सारखे दिसण्यामुळे आमचे kith and kin म्हणजे आमचे रिलेटिव्ह सुद्धा खूप कन्फ्यूज व्हायचे, खूप पझल्ड व्हायचे. त्यांना सुद्धा खूप कन्फ्युजन व्हायचं. It reached a fearful pitch. आणि एक वेळ कधी कधी तर बऱ्याचदा fearful pitch म्हणजे का अतिशय भयंकर अशा लिमिट पर्यंत, पिच म्हणजे काय तर लिमिट पर्यंत ही गोष्ट पोहोचायची. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्वेन येट नॉट अ सोल न्यू विच. आमच्या दोघांपैकी एक जण जुळा म्हणून जन्माला आलेला होता, येट नॉट अ सोल न्यू विच, पण दोघांपैकी कोणीही हे ठरवू शकलं नाही की दोघांपैकी एक जुळा कोण होता. म्हणजे ते दोघंही असं म्हणायचे की मी ओरिजिनल आहे आणि तू जुळा आहेस, असं एकमेकांना ते म्हणायचे, आणि दोघेही डिसाईड करू शकले नाही की नेमका ट्विन कोण होता. सेकंड स्टांजा बघूया. वन डे टू मेक द मॅटर वर्स, बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स्ड, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus you see my fates decree, or rather the nurse whim, my brother John got christened me, and I got christened him. सेकंड स्टांजा मध्ये नरेटर म्हणतो, वन डे टू मेक द मॅटर वर्स, मग एक दिवस तर हे मॅटर अजून वर्स, अजून खराब, अजून वाईट करायसाठी, बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स्ड, आमचं नाव ठरायच्या आधीची गोष्ट आहे की मॅटर वर्स झालं. कसं झालं? ॲज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स, जेव्हा नर्स आम्हाला वॉश करत होती, नर्स आम्हाला क्लीन करत होती, वी गॉट कम्प्लिटली मिक्स, आम्ही एकमेकांमध्ये मिक्स झालो. अँड दस यू सी माय फेट्स डिक्री और अदर द नर्स वेम, आणि मग इथे नरेटर म्हणतात की तुम्ही बघा, कदाचित माय फेट्स डिक्री, फेट म्हणजे नशीब, डिक्री म्हणजे फरमान, कदाचित हे माझ्या नशिबाचं फरमान असेल, किंवा द नर्स वेम, किंवा त्या नर्सला आलेली हुक्की असेल, तिला आलेली लहर असेल. माय ब्रदर जॉन गॉट क्रिसन मी, आय गॉट क्रिसन हिम, की माझा ब्रदर जॉन जो आहे त्याला माझं नाव देण्यात आलं. क्रिसन म्हणजे नामकरण करणे, त्याला माझं नाव देण्यात आलं, अँड आय गॉट क्रिसन हिम, आणि मला त्याचं नाव देण्यात आलं. म्हणजे नरेटर म्हणतात की नर्सने आम्हाला दोघांना मिक्स करून टाकलं, आणि त्यामुळे माझ्या भावाला माझं नाव मिळालं आणि मला त्याचं नाव देण्यात आलं. This fatal likeness even dodged my footsteps when at school, and I was always getting flogged, for John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove that you were you? थर्ड स्टँजा मध्ये नरेटर म्हणतो की दिस फॅटल लाइकनेस इवन डॉस्ट माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल. तो म्हणतो की
ही जी फेटल लाइकनेस होती, फेटल म्हणजे हानिकारक, लाइकनेस म्हणजे सारखेपणा, हा जो हानिकारक सारखेपणा होता नरेटर आणि त्यांच्या ट्विन ब्रदर मध्ये, त्याने त्यांचा पाठलाग, डॉज म्हणजे पाठलाग, शाळेमध्ये सुद्धा केला. शाळेमध्ये सुद्धा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग फॉर जॉन टर्न आउट अ फूल. आणि नेहमी जॉन खोड्या करायचा आणि फ्लॉग्ड म्हणजे मार खाणे, आणि मार नरेटरला खाऊ लागत होता. म्हणजे जॉन टर्न आउट अ फूल, जॉन नेहमी वाचून जायचा, खोड्या करून निघून जायचा, आणि त्याच्या खोड्यांचा मार नरेटरला खावा लागत होता. अशा प्रकारे सारखेपणामुळे नरेटरचं खूप नुकसान झालं. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. ते म्हणतात की फ्रुटलेसली म्हणजे निरर्थकपणे, कुठल्याही उत्तराची अपेक्षा न करता मी हा प्रश्न प्रत्येकाला विचारतो, ज्यांना ज्यांना मी ओळखतो त्यांना त्यांना मी हा प्रश्न विचारतो. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. जर तुम्ही माझ्या जागेवर असते तर तुम्ही काय केलं असतं, जेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी मी आहे ही गोष्ट प्रूव्ह करावी लागली असती, सगळ्यांना सांगावी लागली असती. कारण नरेटरला नेहमी प्रूव्ह करावं लागायचं की मी जॉन नाही आहे, जॉन दुसरा आहे, कारण जॉन हा खूप खोडकर होता आणि बिचाऱ्या नरेटरला त्याच्या वरचा मार खावा लागायचा. लास्ट स्टॅन्झा. Our close resemblance turned the tide of my domestic life. For somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistake went on, and when I died, the neighbors came and buried brother John. So last stanza मध्ये नरेटर म्हणतात, our close resemblance turned the tide of my domestic life. आमचं जे क्लोज रिझेम्बलन्स होतं, रिझेम्बलन्स म्हणजे सारखेपणा, टर्न द टाइड म्हणजे चेंज द सिच्युएशन, डोमेस्टिक लाईफ म्हणजे पर्सनल लाईफ. नरेटर म्हणतात की आमच्या या सारखेपणामुळे माझी जी वैयक्तिक जीवन आहे, पर्सनल लाईफ आहे, त्याच्यामध्ये ही सिच्युएशन बदलली. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड, कसं काय माहिती नाही, पण ज्या मुलीसोबत माझं लग्न ठरलं, म्हणजे जी माझी नवरी होणार होती, बिकेम माय ब्रदर्स वाईफ, ती माझ्या भावाची नवरी किंवा माझ्या भावाची वाईफ, पत्नी बनली. तर अशा प्रकारे त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा त्यांच्या सारखेपणामुळे नुकसान झालं. नरेटर म्हणतात की जिच्यासोबत माझं लग्न होणार होतं ती माझ्या भावाची वाईफ बनली. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर्स द सेम मिस्टेक, ऍब्सर्ड मिस्टेक वेंट ऑन. अशा प्रकारे वर्षानुवर्ष अशा प्रकारची ही जी ऍब्सर्ड मिस्टेक आहे ती चालूच राहिली. लोक नरेटरला त्यांचा भाऊ जॉन आणि जॉनला नरेटर समजत होते. अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम. पण शेवटी जेव्हा नरेटर वारले तेव्हा सगळे शेजारचे पाजारचे लोक आले अँड ब्युरीड ब्रदर जॉन, आणि ब्रदर जॉनला गाडून त्याला ब्युरी करून चालले गेले. तर शेवटी नरेटर असं म्हणतात की जेव्हा मी वारलो तेव्हा शेजारचे आले आणि माझ्या ऐवजी नरेटर जॉनला, त्यांच्या भावाला ब्युरी करून म्हणजे त्याला जमिनीखाली गाळून त्याला दफन करून चालले गेले. सो अशा प्रकारे ही एक मजेदार पोयम आहे. एक्झॅगरेशन आहे याच्यामध्ये. एक्झॅगरेशन म्हणजे गोष्टी वाढवून चढवून सांगितलेल्या असतात, त्यातून फन, एक ह्युमर म्हणजे कॉमेडी क्रिएट केलेली असते. अशी ही मजेदार पोएम आहे, हेनरी सॅम्ब्रुकले यांनी लिहिलेली द ट्वेन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असणार. समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.